अमेरिकेला गेले बापू, आता यायला पकवाट ठेवायला 1-1 लाखाच्या 80-80 हजाराच्या बॅग घेता. शंकर बापू आपेगावकरानं धोत्राच्या अर्ध्या धुडक्यात पकवात बांधून विमानात नेला. बापूंना अमेरिकेच्या विमानतळावर घ्यायला 200 लोक असतील. अमेरिकेतले लोक किती श्रीमंत. ही 200 माणसं बापूंच्या स्वागताकरता अमेरिकेच्या विमानतळावर होती. आणि बापू विमानातून उतरल्याबरोबर खांद्यावर पकवात होता. आधी पोटाला धरला, त्या चौकटीतून येता येत नाही, ते बारीकसं कवाड असते, पोटाला धरला आणि खाली उतरले. खाली उतरल्याबरोबर खांद्यावर घेतला. किती कॅमेरे असतील बापूच्या पुरी त्याला मेळ नाही. पण कार्यक्रम ठेवणाऱ्यानं अशोकराव त्यांना विनंती केली, तुमचा पकवाद आमच्या माणसाकडे द्या. नाही द्यायला. जिथं कार्यक्रमाचं स्टेज आहे तिथपर्यंत पकवाद मीच घेईल. आणि वापस निघताना गणेश बुवा, पकवाद किती मोठा आहे राजा, तुला याच्याकरता म्हणतोय की कोणाच्या भागवतात ढोलकी वाजू नकोस. बऱ्याच भागवत सांगणाऱ्याच्या आकली नदीला गेल्या. तबला ठीक आहे, पकवाज ठीक आहे, ढोलकी भागवतात. या ढोलकीच्या नादानं 150 एकर फुकल्यात काय काय लोकांना. आणि ती जर रामायणात भागवतात शिवपुराणात वाजत असेल तर हे भागवतन शिवपुराण रामायण सांगणाऱ्याला चंद्रभागेत जरी पुरलं या भडव्याला तरी यांना मोक्ष मिळणार नाही. महाराज बोलायचं